ओम नमो भगवते वासुदेवाय. श्लोक 12. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्याद् दासस्तस्य महात्मनः. शब्दार्थ. आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचितच होईल म्हणजे होणार नाही. भावार्थ. विशाल देह धारण केल्यावर कृष्ण इतका तेजस्वी दिसत होता की जणू 100 सूर्य एकत्र पाहत आहोत असे अर्जुनाला भासले. या ब्रह्मांड दर्शनाने तो निशब्द झाला. आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला या विश्वात आकाशगंगेत आहेत. या विश्वात काय काय आहे, व्याप्ती किती आहे हे भगवान त्याला दाखवत होते. आपण आपलं कर्तव्य नीट करावं, नीट वागावं ते देवाकडे रुजू होते. अर्जुनाला कृष्णाच्या दिव्यतेची कल्पना नव्हती, तरीही तो देवाला प्रिय झाला. आपली संस्कृती शक्तिपूजक आहे, व्यक्तिपूजक नाही. सूर्य म्हणजे देव आणि वासुदेवाचा एक अंश म्हणजे सूर्य. जेव्हा अणूचा स्फोट केला गेला तेव्हा ती घटना पाहून हा श्लोक शास्त्रज्ञांना आठवला. आपल्या आकलना पलीकडे काही गोष्टी असतात. ज्ञानाचा प्रकाश दिव्य असतो, देव असतोच, पण आपली वेळ आली की दिसतो. श्लोक 13 आणि 14. तत्रैकस्थै जगत्कृत्स्नं प्रविभक्तमनेकधा अपश्यद्देव देवस्य शरीरे पाण्डवस्तदा ततः स विस्मयाविष्टो हृष्टरोमा धनञ्जयः प्रणम्य शिरसा देवं कृतञ्जलिरभाषत. शब्दार्थ. अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारात विभागलेले संपूर्ण जग देवाधिदेव भगवान श्रीकृष्णांच्या त्या शरीरात एकत्रित असलेले पाहिले. त्यानंतर तो आश्चर्यचकित झालेला व अंगावर रोमांच उभे राहिलेला अर्जुन प्रकाशमय विश्वरूप परमात्म्याला श्रद्धा भक्तीसह मस्तकाने प्रणाम करून हात जोडून म्हणाला. भावार्थ. पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हणतात. पिंडाचे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण हे 4 देह असून ब्रह्मांडाचे विराट, हिरण्य, अव्याकृत, मूळ प्रकृती हे 4 देह आहेत. पिंडात अंतःकरण तर ब्रह्मांडात विष्णू. पिंडात मन तसे ब्रह्मांडात चंद्र. पिंडात बुद्धी तसे ब्रह्मांडात ब्रह्मदेव. पिंडात चित्त तसे ब्रह्मांडात नारायण असतो. पिंडात अहंकार तसा ब्रह्मांडात रुद्र असतो. ब्रह्मांडात असलेली पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही सर्व भूते पिंडातही आहेत. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी असे म्हटले जाते. आपण जे वाचतो, ऐकतो, बघतो त्याचा पूर्ण अर्थबोध त्यावेळी होत नाही. अनेक गोष्टी कळल्या तरी वळत नाहीत. सांगणारी व्यक्ती तितकी अधिकारी असावी लागते. त्याच्यावर ऐकणाऱ्याचा विश्वास असावा लागतो. एका संताकडे एक आई मुलगा जास्त गूळ खातो म्हणून तक्रार घेऊन गेली. संताने आईला 1 आठवड्यानंतर यायला सांगितले. आठवड्याभराने आई संताकडे गेली तेव्हा संताने मुलाला सांगितले की गूळ खाऊ नको. आई म्हणाली, मग त्यासाठी आठवड्याभराने का बोलावलं? हे तर तुम्ही आधीही सांगू शकत होतात. त्यावर संत म्हणाले की मी स्वतःही गूळ खात होतो. मी गूळ खात असताना मुलाला कसे सांगणार तू खाऊ नको? म्हणून आधी मी गूळ खाणं बंद केलं, आठवडाभर ते पाळलं आणि मग आता मी सांगू शकतो. संताने आधी स्वतः गूळ खाणे सोडले आणि मगच मुलाला गूळ खाऊ नकोस म्हणून समजावले. साधी गोष्ट असली तरी त्यात खूप अर्थ आहे. स्वतःला अनुभव नसताना सांगितले तर ते प्रभावी ठरत नाही. अर्जुनाला कृष्णामुळे विश्व बघता आले कारण कृष्णाला आधी ते माहीत होते. अर्जुनाचा कृष्णावर विश्वास होता. विश्वाचे स्वरूप सांगायला 11वा अध्याय यावा लागला. 10व्या अध्यायात अर्जुनाने कृष्णाचा अधिकार, ज्ञान मान्य केले. 8व्या अध्यायात अर्जुनाने ब्रह्म विचारले.
त्यावेळी विश्व दाखवून काही उपयोग नव्हता. शिक्षक विद्यार्थी प्रिय तेव्हाच होतो जेव्हा त्या विषयाचे ज्ञान नीट समजावता येते. इतिहासाच्या सनावळी पाठ नसतील तरी चालतील, पण इतिहास समजून घ्यायची ओढ मुलांना लावता आली पाहिजे. स्वातंत्र्याची किंमत विद्यार्थ्यांपर्यंत पोचवता यायला हवी. कृष्णाने आधी समजावून बघितले, अर्जुनाला ते पटेना, म्हणून कृष्णाला स्वतःचा अधिकार ज्ञान सांगावे लागले. विश्वास निर्माण करावा लागला. स्वतःची व्याप्ती शक्ती प्रदर्शन करावे लागले. चमत्काराशिवाय नमस्कार नाही. प्रत्येकाला आपली भूमिका समजली पाहिजे, निभावता आली पाहिजे. मालकाला मनात असले तरी कर्मचाऱ्यांशी फार मित्रत्वाने वागता येत नाही. अतिपरिचयात अवज्ञा होते. आई वडिलांनी मुलांना थोडा तरी धाक दाखवणे मुलांसाठी हिताचे असते. विश्वाचे दर्शन घडवले, ओळख करून दिली, तेव्हा अर्जुन कृष्णासमोर नतमस्तक झाला. गीता सांगून अर्जुनाचे मनोबल वाढवले. कृष्णाने स्वतः युद्ध न करता अर्जुनाला युद्ध करायला प्रवृत्त केले. पांडवांनी त्यांच्या प्रयत्नांनी राज्य मिळवणे आवश्यक होते. अर्जुनाला आत्मविश्वास येणे महत्त्वाचे होते. पालकांनी हे लक्षात घेणे जरुरी आहे. कुठे मुलांना समजावत बसू, माझे मी करतो असे केले तर मुले आळशी किंवा कचखाऊ होतात. मुलांचे हित ज्यात आहे त्या गोष्टी समजावणे पालकांचे कर्तव्य आहे. तो ऐकत नाही, करत नाही, दुरुत्तरे करतो असे बोलून उपयोग नाही. प्रयत्न करत राहायचे. पालक करत राहिले, सगळं मुलांच्या हातात देत राहिले तर मुलं ऐकत नाहीत आणि मग मुले काम करत नाहीत असे म्हणण्याला काही अर्थ नाही. फुकट कोणालाही देऊ नये. प्रजेला, समाजाला परिश्रम करायची सवय लावणे हे राजाचे, नेत्यांचे कर्तव्य आहे. उगाचच अन्नछत्र, दानधर्म करताना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी. श्रम करेल त्याला योग्य मोबदला द्यायला हवा. कोणाला ऐत खाऊ बनवू नये. असे केल्यास समाज निष्क्रिय बनतो, त्याचा ऱ्हास होतो. कष्टाने भाकरी मिळवली की ती अंगी लागते आणि समाधान मिळते. पोट भरायला हवेच, पण मन भरणे त्याही पेक्षा महत्त्वाचे आहे. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.